सांगा एक्झाम्पल. आता पहिला एक्झाम्पल काय, कशातलं एक्झाम्पल आहे? 2.1 मधला क्वेश्चन. त्याच्यातला काय सांगा एक्झाम्पल? 3,5 सांगा. हे 5 इज लार्जेस्ट नंबर. बरोबर आहे बेटा, 5 इज द लार्जेस्ट नंबर. मग काय म्हणणार? स्क्वेअर ऑफ बोला लवकर. स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर. ते काय बेटा? ट्रिपलेट. ट्रिपलेट ना आहेत का म्हणले? प्रश्न काय म्हणले? एवढंच दिले ना. ट्रिपलेट आहेत. कोडॉन आहेत का? काढा. ट्रिपलेट काढायचे ना आपल्याला. पायथागोरस ट्रिपलेट आहेत का काढायचं आपल्याला? सॉरी, ट्रिपलेट दिलाय. ठीक आहे. स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर इज किती सांगा? इज 5. 5चा वर्ग 5चा वर्ग नंबर 8. द सम ऑफ लवकर सांगा. द सम ऑफ स्क्वेअर ऑफ बोला लवकर. स्क्वेअर ऑफ अदर 2 numbers इज इक्वल टू किती आहे? 3 आणि 4. 3चा वर्ग आणि 4चा वर्ग. 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16. किती झाला बेटा? 25. नंबर 2. फ्रॉम सांगा. द स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर. लवकर बोलायचं. द स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू काय बेटा? इज इक्वल टू कशाची इक्वल आहे? इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर ऑफ other numbers. Any problem? Therefore 3 comma हे लिहावं लागलं. हा लिहिले नाही सॉरी. फ्रॉम 1 to 8 लिहायचं राहिले तर 5चा वर्ग बरोबर 3चा वर्ग प्लस 4चा वर्ग. काय रे? कोणती ती? 3, 5, 4 इज महत्वाचा शब्द काय? पायथागोरियन ट्रिपलेट. कळाले सर्वांना? नेक्स्ट सांगा. नेक्स्ट 4, 9, शॉर्ट मध्ये करू आता. पक्क ना? हे सांगा काय? 12 इज काय प्रत्येक वेळा सांगायची गरज नाही ना. 12 इज द लार्जेस्ट नंबर. सो 12चा वर्ग बरोबर 144. नंबर 8. द सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर 2 नंबर. उरलेले 2 नंबर सांगा. 4चा वर्ग प्लस 9चा वर्ग 4चा वर्ग 16. हे 81. एकूण किती झाले बेटा? 97. नंबर 2. दोन्ही सेम आहेत का? नाही. फ्रॉम 1 and 2 काय बेटा? फ्रॉम 1 and 2. 12चा स्क्वेअर इज नॉट इक्वल टू 4चा स्क्वेअर प्लस 9चा स्क्वेअर. लिहायचं हे द स्क्वेअर ऑफ काय बेटा? द स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर. आता बेटा लार्जेस्ट नंबर इज नॉट. हा महत्वाचा आहे. इज नॉट equal to is not equal to the sum of square of other two numbers. सांगा मग. therefore 4, 9, 12 is not Pythagorean triplet. Any problem? ह्या पद्धतीचे लिहून घ्या. नॉट असलेला ते असलेला आहे. नॉट असलेला सोपीत का अवघड तेवढं सांगा. पहिला एक एवढे लिहून द्या.
लवकर किती तरी असले गणित घेतलं पुढचा काय दिसणार आपला 5,12,13 करा बरं का ट्राय 5,12,13 घेऊ का पुढचं झाला का रे बेटा सर्वांचं कुणाकुणाला हातोडी करा बरं काय रे आंधळे खेळलीस मग हातोडी का बरं झाली तुझं मग अरे हातोडी करीत मग झालं का नाही चला सांगा किती आहे 5,12 मोठा कोण आहे 13चा वर्ग 100 उरलेला सांगा 5चा वर्ग 12चा वर्ग 25 144 बरोबर किती 100 नंबर 2 नंबर 1 काम होण्या 2 13चा वर्ग बरोबर कितीचा वर्ग 5चा वर्ग 12चा वर्ग hence the square of largest number is equal to the sum of square of other two numbers so 5,12,13 is a dash नेक्स्ट किती होता 24,70,74 करता केला असेल मी काही जणांनी चला 74चा वर्ग सर
74चा वर्ग 5400 नंबर 1. दुसरं चौक सांगा. 70चा वर्ग सांगा. 9000 नाही 4900 सॉरी आणि किती 576 बरोबर आहे का रे? हे किती झालं 5476 हे नंबर 2. आता फ्रॉम 1 and 2 सेम आहे. द स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर 2 नंबर्स. 74चा वर्ग बरोबर काय आहे 70चा वर्ग प्लस 24चा वर्ग. मग हा जो आहे हा काय सांगा बेटा सर्वांनी मला पायथागोरियन ट्रिपलेट काय आहे हा आवड आहे. नेक्स्ट पुढचं सांग. हा 24 कॉमा 27 का सांगा मोठं कोण आहे 27 वर्ग काढा 700 नंबर 10चा वर्ग प्लस 3चा वर्ग 24 10चा वर्ग 100 24चा किती झालं 676 नंबर 2. मला सांगा 27चा वर्ग हा इक्वल टू आहे का नाही. मग मला सांगा 10 कॉमा 24 कॉमा 27 हा पायथागोरियन आहे का नॉट पायथागोरियन ट्रिपलेट नॉट. कळाले का सर्वांना. नेक्स्ट झाले का 11:60 झाली की रे एक्झाम्पल मध्ये. आज काय करायला प्रॉब्लेम सेट मध्ये तरी एका बघा काय गाड्यामध्ये बघा गाड्यातच राहते राहिलं नसेल तर मग संपले. थांबून तुपला कुठे गेलं काय की तो आहे 2.1 मधला पहिला झाला का. अजून काय काय कव्हर झालं त्याच्यातलं बघा की बाय. हा हे झालं नाही इकडलं. प्रॉब्लेम सेट मधला दुसऱ्याला टिक करा. प्रॉब्लेम सेट मधला दुसरा त्याच्यातला दुसरा टिक करा. हा झालं. प्रॉब्लेम सेट मधला दुसरा दुसऱ्यातला दुसरा त्याला टिक करा आणि हा क्वेश्चन लिहा. चला क्वेश्चन लिहा. प्रॉब्लेम सेट मधला दुसरा त्याच्यातला दुसरा आणि जे जे व्हायला त्याला टिक करत चला बेटा. मला कळाव कोणते गणित राहिले त्याने एंडिंगला घेता येते सर्व. लवकर लवकर घ्या. झालं बेटा. घेऊ पुढचा लक्ष द्या. त्या ठिकाणी पहिल्यांदाच का म्हणले बघा की जे काही किमती दिलेले नीट पहा जरा. त्या किमती जे दिलेले टू डू साइड 7 सेंटीमीटर 24 सेंटीमीटर and 25 सेंटीमीटर फॉर्म अ राइट एंगल ट्रायंगल. तो राइट एंगल तयार राइट आन्सर यार
तो राईट अँगल तयार करतो का असे विचारले. कधी तयार होईल? जर ते काय असले तर पायथागोरियन ट्रिपलेट असले तर तो राईट अँगल ट्रायंगल तयार करतो. म्हणजे काय? म्हणजे सर स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर जर इक्वल असेल कुणाच्या सुमती अदर टू नंबरच्या स्क्वेअरच्या दोघांच्या बेरजेच्या तरच त्याला काय म्हणता येते इट इज राईट अँगल ट्रायंगल. मग त्याच्यानंतर आपण त्याचं रिझन लिहू शकतो. ठीक आहे बेटा, करूच का आपण? ओके सर. पहा बेटा, here the sides of triangle काय बेटा? sides of triangle are sides of triangle. ट्रायंगलच्या साइड काय आहे? 7 सेंटीमीटर. पुढे बोला बेटा 24 सेंटीमीटर. पुढे बोला 25 सेंटीमीटर. 25 सेंटीमीटर is the largest side. Is the largest side. 25 चा वर्ग काय आहे बेटा? 625 नंबर 1. अदर टू साइड द स्क्वेअर ऑफ अदर टू साइड किती सांगा सर? 7 चा वर्ग प्लस किती बेटा? 24 चा वर्ग. 7 चा वर्ग 49 आणि किती? 576 आणि हे सुद्धा किती? 625 नंबर 2. फ्रॉम 1 and 2 सांगा सर. 25 चा वर्ग हा इक्वल टू आहे कुणाच्या बेटा? 7 चा वर्ग आणि 24 चा वर्ग. Hence 7, 24, 25 is dash dash. पायथागोरियन. आता पायथागोरियन ट्रिपलेट म्हटलं तर तू काय आहे? यस. Therefore the given triangle काय बेटा? The given triangle is a right angled triangle. Result काय लिहिणार? by the converse of yes. रिझन लिहायचं by the converse of Pythagoras theorem. तो इथे लिहू शकता. बाय सांगा कॉन्व्हर्स ऑफ बोला लवकर पायथागोरस. एनी प्रॉब्लेम कुणाला? किती टाइमपास गणित आहे सांगा बरं का? बैठलं का पहिला वाटते की अवघड वाटते? पण ज्यावेळेस तुम्ही सोडवायला जाल, काल गणित केलं का बेटा सर्वांनी? हा जाताना वह्या बघणार सर्वांच्या वह्या. ठीक आहे, पूर्ण डेलीच्या डेली करत चला. आता वेळ घालायचं नाही, आता आपल्याकडे वेळ नाही तेवढा. ओके, ठेवून घेता आन्सर. फक्त 2 मिनिट देणार मी, 1 मिनिट सुद्धा वरी देणार नाही. फास्ट कसं लिहायचे लिहा 2 मिनिटाच्या आत, एकदम फास्ट. नाही चला झालं. स्वामी काळी का कुठे शेतात चालेल का काय कामाला? तुझा कलर आणि सुमतीचा कलर एक झाला बघा आता. आणि वैष्णवीचा झालं. त्यामुळे तुझ्या कलरची कोणी कंपॅरिझन करू शकत नाही वर्गात. तुझ्या आणि मुडवेजा खतरनाक काय एकदम कलर. डोमाळे तुझी लाईन बदलावं लागेल आपल्याला. तुझी झालं तांदळीची लाईन बदलायची आपल्याला त्या ठिकाणी. इकडे बसत का म्हणलं झालं बेटा. पुढचा प्रॉब्लेम पहा. इन ट्रायंगल PQR नावाचा ट्रायंगल आहे. PQ दिले, QR दिले, PR दिले. दिले ना सर मग काय करावं? ते आत्ताच्या वेळीच मोठ्याचा वर्ग बरोबर जर दुसऱ्या दोघाचा वर्ग असेल तर तो काय आहे?
राईट अँगल काय आहे तो राईट अँगल ट्रायंगल. आणि कसं म्हणायचं पाय कॉर्नर्स ऑफ पायथागोरस थेरम. करूत का प्रयत्न आपण बघा. पी क्यू आर. पी क्यू किती दिले रे √8. क्यू आर किती दिले रे √5 आणि पी आर काय दिले बेटा √3. एनी प्रॉब्लेम नाही. पिन ट्रायंगल पी क्यू आर राईट अँगल ट्रायंगल दाखवता येत नाही आपल्याला. आताच पुन्हा दाखवावं लागेल ना दाखवल्या म्हणजे आल्याशिवाय. पिन ट्रायंगल पी क्यू आर काय म्हणणार आपण त्या ठिकाणी सांगा बरं का सर. सांगा रे पी आर बरोबर किती आहे बेटा बोला की रे √3. पी क्यू बरोबर किती आहे √8 आणि क्यू आर बरोबर काय बेटा √5. त्या ठिकाणी सर्वात मोठा कोण आहे पी क्यू. कोण आहे सर्वात मोठा पी क्यू. मग हा ट्रायंगल कसं तयार होईल सर्वात मोठा कोण आहे सांगा बरं का बेटा. पुन्हा करू तयार पी क्यू आर. मग काय म्हणायचं द स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर. द स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर. पी क्यू इज इक्वल टू √8 चा वर्ग. नंबर 1. दुसरा द सम ऑफ बोला रे द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ अदर नंबर्स. सांगा उरलेले 2 नंबर सांगा पी आर आणि क्यू आर. पी आर स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर √3 चा वर्ग प्लस √5 चा वर्ग. सांगा हे 3 5 हे 8 नंबर 2 फ्रॉम 1 and 2. सांगा पीक्यू चा वर्ग हा इक्वल टू आहे कोणाच्या पी आर चा वर्ग प्लस क्यू आर चा वर्ग. पी आर चा वर्ग प्लस क्यू आर चा वर्ग. हा जर इक्वल असेल तर हा ट्रायंगल काय आहे राईट अँगल ट्रायंगल. कोणता ट्रायंगल आहे राईट अँगल ट्रायंगल. डायग्राम काढता. सर्वात मोठा कोण आहे म्हणजे समजा हा 90 डिग्री आला. 90 डिग्रीच्या अपोजिट कोण आहे पी क्यू मोठा आहे. उरला कोण बघा आर. असं डोकं लावायचं लय असं मास्टर माइंड लावायची गरज नाही. डायग्राम मध्ये कळलं ना मोठे कोण आहे पी क्यू आहे. उरला कोण आर. आता तुला माहिती आहे पी आर किती आहे बघ. पी आर इथे काढलात ना पी आर ऑलरेडी दिलेला आहे √3 आहे. आर क्यू किती आहे बघा रे आर क्यू √5 आणि हे किती आहे √8 झालं. मग काय म्हणायचं ट्रायंगल पी आर क्यू. पी आर क्यू पी आर क्यू हा कोणता आहे इज राईट अँगल ट्रायंगल. इज अ राईट अँगल ट्रायंगल. देअरफॉर बाय कॉन्व्हर्स ऑफ कोणती थेरम पायथागोरस थेरम. सांगा बाय बोला बाय कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम. जर तसा असेल तर अँगल हा जो आहे कोणता अँगल आर म्हणजे पी आर क्यू महत्वाचा कोण आहे मधला हा किती डिग्री आहे सांगा कोणता आहे 90 डिग्री आहे. कोणता आहे काय केलं सर हाय तसं सॉल्व्ह केलं आणि लास्टला काय दाखवलं बाय कॉर्नर्स ऑफ पायथागोरस थेरम. तो किती आहे म्हणलं आपण 90 डिग्री. आपल्याला एवढंच दाखवायचं होतं. बरोबर आहे बेटा. लिहून घेता चला घ्या फास्ट मध्ये घ्या. वेळ कमी फक्त 2 ते 3 मिनिट देणार बघा. जास्त वेळ नाही आपल्याकडे. Kalinga Statwan, foreigner in the big shark Scorpions cushions, South India.
पांड्या शोला चेहरा. पुष्यमित्रा शोला 185 रिपोर्ट प्राइस. पुढचा क्वेश्चन कोणता आहे? झालं ना आता? ते झाले का बघा? 11 आणि 60 ते झाले का बघा? नाही वाटतं ना? लिहा प्रॉब्लेम सेट दुसऱ्यातला तिसरा. लवकर घ्या. डायग्राम काढू नका, मी काढतो. झालं? कानवा डायनेस्टी 73 BC 28 BC. अपसेट असलेल्याचे नाव लिहित तुझ्या फक्त पेजवर लिहि आणि ते पेज इकडे दे, मुला वापरत आहे. तुमच्यातलं कोण अपसेंट आहे ते लिहा आणि मला द्या, व्हॉट्सअपला टाकून दे. नाहीतर पुढे व्हॉट्सअपला टाकून दिले आज 10वीचे अपसेंट म्हणून टाक. ठीक आहे. चला नेक्स्ट बघा. फाइंड द लेंथ अँड डायगोनल ऑफ रेक्टेंगल. काय फाइंड आउट करायचं आहे? सांगा काय फाइंड आउट करायचं आहे? हे सॉरी डायगोनल करायचं ना. काय दिलं तुम्हाला या ठिकाणी? फाइंड लेंथ ऑफ डायगोनल काढायचं रेक्टँगलचं. साइड दिले 11 आणि 60. साइड किती दिले बेटा? तर हे 11 आणि किती दिले बेटा? 60. तुला काय फाइंड आउट करायचंय सर? काय करायचंय बेटा? सर डायगोनल काय फाइंड आउट करायचंय? काढू का मग? काल घेतला होता गणित असलं मी बहुतेक. काल म्हणजे काल नाही, परवा बरं का? घेतला का रे? आता याला काय नाव देऊ सर? पी क्यू आर एस. काय प्रॉब्लेम? पहिलं काय म्हणायचं? लेट समजा क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस हा काय आहे बेटा? रेक्टँगल आहे. काय आहे हा? डायलॉग मारा रेक्टँगलचं. अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट अँड इक्वल किंवा इक्वल अँड कॉन्ग्रुएंट. सांगा अपोजिट, बोला लवकर.
opposite sides of rectangle are congruent. किंवा त्याला काय म्हणायचं, इक्वल. काय म्हणायचं त्याला, इक्वल. मग कोण कोणाची इक्वल आहे? पी क्यू हा कोणा एवढा आहे, एस आर एवढा. पी क्यू हा कोणा एवढा आहे, एस आर एवढा. त्याची व्हॅल्यू किती आहे, 11 सेंटीमीटर दिले का बघा, एकदा चेक करा. दिले का, 11 सेंटीमीटर. किती सेंटीमीटर, 11. मग सांगा पीएस कुणा एवढा आहे, क्यू आर एवढा. पीएस हा कुणा एवढा आहे, क्यू आर एवढा. तो किती आहे सांगा, 60 सेंटीमीटर. मग काय म्हणायचं आणखी डायलॉग, each angle of rectangle, each angle of rectangle, rectangleचा प्रत्येक अँगल हा किती डिग्रीचा असतो, 90 डिग्री. म्हणजे अँगल पी, अँगल क्यू, अँगल आर, अँगल एस हे सर्व किती डिग्रीचे असतात सांगा मला, 90 डिग्री. 90 डिग्री म्हणजे बेटा हा काय झाला, 90 डिग्री झाला. आता 90 डिग्रीच्या अपोजिट काय असतो, तो हायपोटेन्यूज. तुला काय काढायचे आहे, पी आर. काय काढायचं आहे, पी आर. काढूत का मग, बघा कोणता ट्रायंगल म्हणायचा, इन ट्रायंगल पी क्यू आर, अँगल पी क्यू आर मधला महत्वाचा बरोबर किती डिग्री बेटा, 90 डिग्री. देयरफॉर ट्रायंगल पी क्यू आर इज अ राइट अँगल ट्रायंगल. ट्रायंगल पी क्यू आर इज अ राइट अँगल ट्रायंगल. ट्रायंगल पी क्यू आर इज अ डॅश डॅश ट्रायंगल, राइट अँगल ट्रायंगल. जर तो राइट अँगल ट्रायंगल असेल तर कोणती थेरम वापरायचा, देयरफॉर by using dash dash theorem, by using Pythagoras theorem. कोणती थेरम बेटा, Pythagoras theorem. कोणती थेरम, Pythagoras theorem. सांगा बरं काय ते सर, ते 90 डिग्रीच्या अपोजिट कोण आहे बेटा, हायपोटेन्यूज. हायपोटेन्यूज म्हणजे काय, पी आर चा वर्ग बरोबर पी क्यू चा वर्ग प्लस, व्हेरी गुड, क्यू आर चा वर्ग. बेटा मला सांग या ठिकाणी की जे व्हॅल्यू आहे पी आर ची काढायची आहे, बरोबर आहे. पी क्यू किती आहे सांग बरं का सर, 11 चा वर्ग. क्यू आर किती आहे बेटा, 60 चा वर्ग. कितीचा आहे बेटा, 60 चा वर्ग आहे सर. तो बाळा मला सांगा 11 चा वर्ग काय ते, 121 म्हणजे पी आर चा वर्ग बरोबर बरं का. ह्याचा किती आहे, 3600 करा बेरीज, 3721 चेकिंग स्क्वेअर रूट ऑन द साइड. पी आर किती येते बघा, 61. किती येते बेटा, 61 सेंटीमीटर. किती येतं, 61. हे किती आलं, 61. मग काय म्हणणार, देयरफॉर द डायगोनल ऑफ रेक्टँगल. काय बेटा, द डायगोनल ऑफ रेक्टँगल. काय बेटा लवकर सांगा, द डायगोनल ऑफ रेक्टँगल हा किती आहे, 61 सेंटीमीटर. किती आहे, 61. काय काय केलं सांगा परत एकदा सर. एक डायग्राम काढलो, कशाची रे, रेक्टँगलची. त्याच्यामध्ये कुणाला दाखवलो सर, डायगोनलला दाखवलो. व्हेरी गुड. मग काय म्हणलं, प्रॉपर्टी वापरलो कुणाची, रेक्टँगलची. काय प्रॉपर्टी आहे, ऑपोजिट साइड्स आर इक्वल. मग दोन दोन दाखवलो का नाही, यस सर. मग हीच अँगल किती म्हणलो, 90 डिग्री. मग इथं काय मिळालं, राईट अँगल ट्रायंगल मिळालं सर. मग राईट अँगल ट्रायंगल मिळालं आम्हाला काढता येते सर. काय वापरायचं बेटा, पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम वापरल्यानंतर मला व्हॅल्यू किती आली, 61. किती आली, 61. पण आन्सर लिहिताना काय म्हणायचं, द लेंथ ऑफ आन्सर, द लेंथ ऑफ डायगोनल, द लेंथ ऑफ डायगोनल ऑफ रेक्टँगल किती आहे सांगा, 61. काढू शकता का, काढू शकणार एवढं सांगा मला. काढू शकता ना, फास्ट मध्ये काढायचं, लवकरात लवकर काढा बेटा. तुम्हाला वाटलं तुमच्या मनाने नाव चेंज करायचे, यू कॅन चेंज इट, आय डोंट हॅव एनी प्रॉब्लेम. लवकर घ्या. पेन्सिल द्या कोणतं, मला अंडरलाईन करायला पाहिजे.
बल इन्वेस्टमेंट झालं. पुढचं काय प्रॉब्लेम? सोपं आहे का अवघड आहे खरं सांगा बरं का? सोपं आहे ना? क्वेश्चन घे आपल्या टॅब मध्ये काढा क्वेश्चन फास्ट मध्ये ज्याच्याकडे टॅब मध्ये बोर्ड चौकट लवकर उद्या सुट्टी आहे बरं का क्लासला. दुसरा आणि चौथा रविवार कंपल्सरी सुट्टी राहणार. काहीच नाही निवांत राहायचं घरी. ग्रुपला टाकू द्या. 810 ऑप्शन झालं का बेटा? चला नेक्स्ट क्वेश्चन लिहिता नाही करू का? काय म्हटलं बघा. फाइंड द लेंथ ऑफ हायपोटेन्यूस ऑफ राइट अँगल ट्रायंगल इफ द रिमेनिंग साइड्स आर. हायपोटेन्यूस काढायचं. काय काढायचं बेटा? काय काढायचं रे? रिमेनिंग साइड दिलेली तुम्हाला. रिमेनिंग साइड किती दिले सांगा बरं का? बघा ना, एक दिले 9 सेंटीमीटर आणि एक किती दिले बेटा? 12 सेंटीमीटर. समजा याला नाव दिले त्या ठिकाणी ए बी आणि हा काय सी. हा किती डिग्री? 90 डिग्री. तीन ट्रायंगल ए बी सी. कोणता ट्रायंगल? ए बी सी. अँगल ए बी सी किती आहे सांगा? 90 डिग्री आहे. ए बी बरोबर किती आहे सांगा? 12 सेंटीमीटर आहे. बी सी बरोबर किती आहे सांगा रे? 9 सेंटीमीटर आहे. एसी बरोबर काढायचा आहे का? कारण एसी काय आहे? हायपोटेन्यूस आहे. देयरफॉर ट्रायंगल ए बी सी ऑलरेडी म्हटलं ना राइट अँगल ट्रायंगल आहे म्हणून. ट्रायंगल ए बी सी इज अ डॅश डॅश ट्रायंगल. राइट अँगल ट्रायंगल. Therefore, by using Pythagoras theorem. By using Pythagoras theorem. Pythagoras theorem. सांगा AC चा वर्ग बरोबर AB चा वर्ग प्लस BC चा वर्ग. हे कितीचा? 12 चा वर्ग आणि कितीचा? 9 चा वर्ग. 12 चा किती? 144. 9 चा किती? 181. दोघांची 225. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. जर स्क्वेअर रूट घेतलं तर एसी ची व्हॅल्यू काय ते सांगा. 15 सेंटीमीटर. किती सेंटीमीटर? 15
15 सेंटीमीटर. आन्सर काय लिहायचं? आन्सर काय म्हटलं त्याला? लेंथ ऑफ हायपोटेनियस. काय बेटा? लेंथ ऑफ हायपोटेनियस ऑफ a right angle triangle of a right angled triangle is a dash dash centimeter. काय अवघड आहे का रे? खरं तर प्रत्येक गणित करून दाखवायची गरज नाही, तरी मी दाखवते करून तुमच्यासाठी गणित आलं पाहिजे. आणि माझी विनंती आहे, गणिताला बोर्डाकडे न बघता तुम्ही सोडवा बरं का. सोडू शकता? चला सोडवा. न बघता का? पुढचा क्वेश्चन लिहा. बाजूला बघा. चला चला लक्ष द्या. काय म्हणले बघा? दिलेला ट्रायंगल हा कोणता ट्रायंगल आहे? डायग्राम दिले का बघा बुक मध्ये?
लवकर सांग. नाही का? ठीक. चला. लक्षात ठेवा. कोणता ट्रायंगल आहे बेटा? आयसोसेलेस ट्रायंगल. व्हॉट इज द प्रॉपर्टी ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल? काय सांगा? टू साइड्स आर किती साइड? टू साइड्स आर इक्वल. हाउ मेनी साइड्स आर इक्वल? टू साइड्स आर इक्वल. हाउ मेनी साइड्स आर इक्वल? Very good. And two angles are also equal. How many angles are equal? Two angles are also equal. How many angles? Two angles are equal. किती angles equal आहेत सांगा बरं का त्या ठिकाणी? two angles equal आहेत. किती angle equal आहेत सांगा? two angles equal आहेत. समजा A, B आणि हा काय बेटा? C. Let triangle ABC is and dash dash triangle. Isosceles triangle. Isosceles triangle. ठीक आहे. पण ह्या ठिकाणी आयसोसेलेस ट्रायंगल आणखीन एक ह्याच्यामध्ये म्हणले काय? पण राईट अँगल ट्रायंगल आहे तो. सर दोन ट्रायंगल असतात. कोणते कोणतरी एक आहे राईट अँगल ट्रायंगल आणि कोणता बेटा? आयसोसेलेस. आणखीन एक असतो बघा इक्विलॅटरल. कोणता बेटा? इक्विलॅटरल. पण या ठिकाणी त्याने उल्लेख काय केले बघा? त्याने उल्लेख काय म्हटलाय त्या ठिकाणी पहा. आयसोसेलेस राईट अँगल ट्रायंगल म्हटलाय. कोणता म्हटलंय बघा? आयसोसेलेस राईट अँगल्ड ट्रायंगल. कोणता बेटा? राईट अँगल्ड ट्रायंगल आहे. कोणता आहे? राईट अँगल्ड ट्रायंगल आहे. कोणता ट्रायंगल आहे? आयसोसेलेस राईट अँगल ट्रायंगल आहे. ठीक आहे. मग असं जर असेल तर आपल्याला माहिती आहे राईट अँगल ट्रायंगल कसा असतो. पण ह्या ठिकाणी गंमत काय बेटा? आयसोसेलेस राहिल्यामुळे ही आणि ही बाजू कशी आहे? सेम आहे. कारण टू साइड्स आर इक्वल. काय म्हणायचं? एनी टू अँगल्स बोला लवकर अँड साइड्स. हॅलो हा हॅलो सर. नाही बोलायचं. ट्रायंगल इज इक्वल. एकच मिनिट सर. मग ह्या वेळेस काय असतं बेटा? हे ए, हे बी आणि हे काय? सी. ए बी पुन्हा एवढा सांगा बरं का बेटा? बी सी एवढं. तो किती आहे सांगा? एक्स. हा जर राईट अँगल ट्रायंगल असेल तर कोणती थेरम वापरता सांगा? वापरा. मग वापरून करा. इथपर्यंत लिहा आणि वापरा लगेच. कोणती थेरम? मला असं केलं. मला असं केलं झालं असतं. चालू होतं सर. तसं नाही. पण मी मला काय वाटतं माहिती का? एक लाख द्यायचं वाटलं मला. आम्हाला वाटतं आता कसं असं माहिती का? समजा मी तरी पॉसिबल नव्हतं तुम्हाला 2 लाख द्यायला शक्य नव्हतं बाहेर गेल्यामुळे. हे बाबा उद्या आपण नियोजन आहे असतं नाही बाबा उद्या नियोजन आहे कसं काय? कोण कोण? हा झोपलं. आपण कसं आता कसं केलं? उद्या सुट्टी आहे. उद्या म्हणलं मी काय बोलू कसं मग आज समजा 7 वाजता मी आज थांबतो. मला वाटतं येत चालू मी येत मला वाटतं येत चालू बरोबर आहे. मला बसून मेसेज केली.
पहिल्या कॉलेज मी नंबर टाकून तर करायचं तेच बोलले दुसरं काय बोलले काय मी नाही त्याचा विषय नाही सर तुम्ही आम्हाला मला विचारले कसं आहे काय तुम्हाला जे आहे त्यामध्ये कसं काहीच विषय नाही मी म्हणतो त्यांना मेसेज करा म्हणतो माझा क्लास त्यांना तुला एक 20 मिनिट तेवढं कसं ना मला कन्फ्युज क्लास आहे त्यामुळे ते गरज होते अरे बाबा काय तर पुढचं करा की मी शॉर्ट जमून येतो बघा जमतं नाही कसं वा जमलं ठरले का ते काय नव्हे आता तर सुद्धा सुधी नाही बाबा बसायची तर कशाला हो सर मला काम बोलत आहे का आता आपण बोलत आहे सर गोष्टी झाल्या मी बरं सर तुम्हाला ऐकायचं नसेल तुम्हाला तुम्हाला काय मी प्रत्येक वेळेस तुमचं कसं करत असेल तर मी काय मग ते करू आपण काय करतो करू आपण काहीतरी गोष्टी वगैरे घेऊन काहीतरी करता जे म्हणायला अरे त्याला कुठं थांबायला नाही त्यांना जागा तुम्ही जर थांबा म्हणलं तर त्यांनी तुला बोलतो त्याला जागा नाही पण तसं बघा बाबा आता सांगून तुम्ही ऐकत नसलं मला हो काम करा तुमच्याकडे करा मग आपण तिकडे काय जाऊ नका तुम्ही बोलता बघा कुठला काय तू असं बोल झालं बघा तुम्ही काय बोलतो बघा मग काय तुम्ही काय होय हो पण तुम्ही काय मी वापरत दीड मंदाला 2 मंदाला काही शोध केलं तुम्हाला काही बोलायला मग तिकडूनच आपण इकडे या मंदाला तुम्ही वाटते का तुम्हाला थोडं जरा आता कसं करणार असेल किंवा सर मी काय मला ऐकायचं सर पण ऐका मला ऐकायचं असं करायचं ते विचारायचं
काय करायचं? बरोबर आपण हे करतो. काय करावं? मला काय करावं? कोण कोण केलं सांगा बरं का मला जरा. आलं का आपल्याला हात तर उडी करा म्हणजे ऑलमोस्ट सर्वांना आलं. वा 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 व्हेरी गुड. कसं केलं सांगा बरं का. एबी बरोबर बीसी बरोबर किती आहे एक्स आहे. तर आता काय करायचं सांगा बरं का. बाय युझिंग पायथागोरस सांगा बरं का काय येतं. AC चा वर्ग बरोबर AB चा वर्ग प्लस BC चा वर्ग. हा AC चा वर्ग बरोबर हा किती x चा वर्ग प्लस हा x चा वर्ग. AC चा वर्ग बरोबर काय झालं सांगा 2x चा वर्ग. टेकिंग स्क्वेअर कोणता AC बरोबर √2x. सेंटीमीटर वगैरे काय दिले का नाही ना. जर दिलेलं नसेल तर काय करायचं पुन्हा कुणाचा लिहायचं करा. कोणता एक क्लास घेऊ आपण मला कंटाळा कोणता त्या पुढचं कोणत्या बरोबर काढता का मिस काढू काढता का मिस काढू. क्वेश्चन तर लिहा पहिला. क्वेश्चन तर लिहा. डायग्राम काढून क्वेश्चन लिहा. संतुलीची तब्येत ठीक आहे का बेटा. हो. कधी येणार आहे का सोमवार. चला झालं बाळांनो. चला लक्ष द्या. फाइंड द डायगोनल ऑफ रेक्टँगल. काय काढायचे आहे डायगोनल ऑफ रेक्टँगल काढायचं. तुला काय दिले 192 सेंटीमीटर स्क्वेअर. सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे काय असतो एरिया. सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे काय असतो एरिया दिलेला आहे. तर तुला त्या ठिकाणी काय काढायचं सांग बरं का. डायगोनल काढायचं. काय काढायचं डायगोनल. लेंथ दिलेली आहे 16. किती दिलेली लेंथ सांगा 16. बघा बघा लेंथ हे काय समजा A B C आणि हे काय बेटा B. लेंथ क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ डॅश डॅश इज अ रेक्टँगल. मग तुम्हाला दिले एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल दिले. रेक्टँगल दिलेला आहे. ABCD दिलेला आहे. किती दिलेला आहे बघा बरं का बेटा 192. किती दिलेला रे 192 सेंटीमीटर स्क्वेअर. 192 सेंटीमीटर स्क्वेअर. तुम्हाला लांबी दिलेला आहे. लांबी किती दिलेला बेटा सांगा 16 सेंटीमीटर. किती सेंटीमीटर 16 सेंटीमीटर. बघा हे लेंथ ऑफ रेक्टँगल किती आहे सांगा बेटा 16 सेंटीमीटर. दी अपोजिट बोला साइड्स ऑफ रेक्टँगल आर इक्वल. मला सांगा AD बरोबर BC बरोबर किती 16. मग AB बरोबर कोण येतं CD. AB बरोबर कोण येतं बेटा CD येतं. माहिती नाही काही गरज नाही. जेवढं लागलं तेवढी ठीक आहे. each angle of rectangle बोला लवकर rectangle is a 90 डिग्री. किती डिग्री 90. अँगल A बरोबर अँगल B बरोबर अँगल C बरोबर अँगल D बरोबर 90 डिग्री. एनी प्रॉब्लेम. ओके. आपला फॉर्म्युला एरिया ऑफ रेक्टँगल काय बेटा एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला येतो लेंथ इंटू ब्रेड. काय येतो बेटा लेंथ इंटू ब्रेड. आता एरिया ऑफ रेक्टँगल आताच दिलं तुम्हाला किती बघा 192 दिलेला आहे.
लेंथ किती दिले 16, ब्रेड किती काढायचंय, मग ब्रेड बरोबर काय ते 192 भागिले 16, बघा आय थिंक 16च्या पाड्यात येते, 16 16 16 दुनी 32, 12 ना भाग जाईल बघा, 12 ना भाग जाईल बघा ना, 16 160, 16 16 16 दुनी 32, 12 ना भाग जाते, करेक्ट आहे का? मग मला सांगा ब्रेडथ काय बेटा, ब्रेडथ ऑफ रेक्टँगल किती आहे सांगा सर्वांनी मला, सेंटीमीटर आहे का रे, इज 12 सेंटीमीटर, किती सेंटीमीटर 12, म्हणजे हे 12 आणि हे सुद्धा 12 आणि हे किती आलं 12 सेंटीमीटर, पुन्हा काढला बरं का, हे पुन्हा काढला बरं का, म्हणजे एबी बरोबर सीडी बरोबर किती बेटा 12 सेंटीमीटर, हे प्रॉब्लेम नाही सर, आम्हाला हे पण मिळालं हे पण मिळालं, आणि आता तुम्ही काय काय सांगितलं किती डिग्री आहे म्हणलो 90 डिग्री आहे, मग काय म्हणायचं इन ट्रायंगल कोणता बेटा ए बी सी, अँगल एबीसी बरोबर किती आहे सांगा 90 डिग्री, देयरफॉर ट्रायंगल एबीसी इज डॅश डॅश ट्रायंगल इज अ राइट अँगल ट्रायंगल, कोणता ट्रायंगल राइट अँगल ट्रायंगल, जर तो राइट अँगल ट्रायंगल असेल तर कोणती थेरम वापरता येतं पायथागोरस थेरम, देयरफॉर बाय पायथागोरस काय ना AC स्क्वेअर बरोबर AD स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर, सांगा AC स्क्वेअर बरोबर AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर, आताच काढला, इकडे बघा AB किती आहे बघा रे बेटा 12, BC किती आहे 16, 12 चा वर्ग 144, 16 चा वर्ग 200, पक्क का रे, एकूण बेरीज किती 400, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन द बोथ साइड, बाकी लिहावं लागेल पूर्ण तुम्ही, AC बरोबर किती आला सांगा 20 सेंटीमीटर, आलं का नाही बघा आन्सर, the length of hypotenuse, the length of hypotenuse of rectangle किती आहे बेटा सांगा is 20 सेंटीमीटर, किती सेंटीमीटर 20 सेंटीमीटर, एनी प्रॉब्लेम, किती सिंपल लॉजिक मध्ये करला, काहीच अवघड नाही, पहिला वाटतं की काय अवघड आहे, पुन्हा एकदा गणित कळायला लागले काय तर सर गणित बघा सारे गणित सेम पॅटर्न मध्ये आले, हे 8वीला गणित आहे, पाच इथं माझ्या पुढे ठेवलं तुम्ही गणित, 8वीला सुद्धा हेच गणित करू शकता होता पक्का, चला लिहा